जालन्यामध्ये इनोव्हा गाडीतून गायीची चोरी केल्याची घटना घडली आहे। जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगरमधील ही घटना आहे। तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी गायीला कारमध्ये कोंबलंय। गायीच्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। दृश्य आपण पाहतोय नवीन मोंढा या भागातील आहे। खरं तर जालन्यामध्ये इनोव्हा गाडीतून गायीची चोरी करण्यात आलेली आहे। नवा मोंढा या परिसरातील ही दृश्य आहेत। गायीच्या चोरीची घटना आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। जालन्यात इनोव्हा गाडीतून आता गायीची चोरी करण्यात आलेली आहे। नवीन मोंढा या भागातील रॉयल नगरमधील ही घटना आता समोर आली। दृश्य आपण पाहतोय तोंडाला रुमाल बांधून आलेल्या आरोपीने ही चोरी केली आहे। गायीच्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। इनोव्हामधून थेट इनोव्हामधून आता गायीची चोरी करण्यात आलेली आहे। त्याची दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। नवा मोंढा जालना शहरातील नवा मोंढा या भागातील रॉयल नगर या परिसरातील ही खळबळजनक घटना आता समोर आली आहे। सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार समोर आलाय। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी गौरव साळे आपल्यासोबत जोडले। गौरव, जालन्यात थेट इनोव्हा गाडीतून गायीची चोरी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला। विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे संपूर्ण दृश्य कैद सुद्धा झालेत। या आरोपीचा काही तपास लागलाय का? पुढे काही कारवाई संदर्भात अपडेट आहे का? अगदी खरं आहे, कारण आपण जर पाहायला गेलं तर ही सध्याची जी घटना आहे ही जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगर परिसरात घडलेली। या ठिकाणी रात्रीच्या सुमारास इनोव्हा गाडीतून दोन अज्ञात तरुण आले। त्यांनी गायीला चक्क आपल्या गाडीच्या डिकीत डांबलं आणि त्या ठिकाणाहून ते फरार झालेले आहेत। आपण जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण जी दृश्य आहेत ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे। आणि गेल्या काही दिवसांपासून मागील काही महिन्यांपासून जालन्यामध्ये जनावर चोरीच्या घटना ह्या मोठ्या प्रमाणात घडत आहे आणि त्यातच ही घटना आता घडली। त्यामुळे पोलिसांनी देखील आपली तपासाची चक्रे जी आहे ती फिरवलेली आहे आणि तपास वेगाने सुरू केलेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर ही सदरची घटना जालना शहरातील नवीन मोंढा भागातील रॉयल नगर परिसरात घडलेली आहे आणि या घटनेमुळे एकच खळबळ उडाली। त्यामुळे जनावर चोरी होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पोलिसांनी आपली तपास सुरू केला असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। अगदी गौरव, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।